वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला. माजी मंत्री पद्माकर वडवींचा सरकारवर घणाघात. काँग्रेसतर्फे राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा. महागाई आणि परीक्षांमधील भ्रष्टाचारावरून सरकारला घेरले. केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि भ्रष्ट धोरणांमुळे राज्यातील परीक्षा पद्धतीचा बोजवारा उडालाय. टीईटी, नीट, एमपीएससी आणि तलाठी भरती परीक्षांचे पेपर सातत्याने फुटत असून त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते व माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी केलाय. नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दीपक पटेल, विक्रम पाडवी, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रोशन गावित, ज्येष्ठ नेते पंडितराव पवार, राजेंद्र पाटील, महेंद्रबापू कलाल, विजय राजपूत, ब्लॉक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तू पवार, मोहम्मद रजा आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी परीक्षांमधील गैरप्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर आदल्याच दिवशी फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या गंभीर मुद्द्यावर संसदेत आवाज उठवून सरकारला धारेवर धरले आहे. परंतु सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही काळजी नसल्याचे दिसत आहे. या परीक्षा पद्धतीतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार विरोधात युवक काँग्रेस आणि NSUIने आंदोलन सुरू केले असून आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा स्तरावर आणि संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. खर्च करतात, त्याची मेहनत करतात, तो सर्व त्याच्यामध्ये वाया गेला. यापूर्वी सुद्धा मुलांनी त्या ठिकाणी परीक्षेची तयारी केली, ते सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालं, कुटुंबाचं नुकसान झालं. तर अशा प्रकारचं नीटचा आहे विषय आहे. विशेषतः आहे नीट परीक्षा ज्याच्या मार्फत घेतली जाते त्या NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही केंद्र सरकारची. जर केंद्र सरकार, भाजप सरकार म्हणतंय की आम्ही सक्षम सरकार आहोत, आम्ही भ्रष्टाचारी नाही, आमच्या इथं सर्व पारदर्शकता आहे, पण पेपर फुटला तर कारवाईमध्ये पारदर्शकता का नाही? पेपर का फुटतोय? आणि विशेषतः हे तर पहिल्यांदा होतंय की देशाची मिलिटरी आणि एअरफोर्सला नीटचे पेपर पोचवा लागले पुनर्परीक्षेचे. हे तर अतिशय कमालीची गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा मुळातच परीक्षा सरकारने परीक्षा घेणं बंद होऊन गेलेलं आहे. सरकारची भरती, रेल्वेची भरती असेल, इतर केंद्र सरकार, राज्य सरकार, नीट सरकार, सर्व प्रकारचे भरत्या बंद केल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल करार पद्धतीने भरत्या चालू आहेत. आणि करार पद्धतीच्या भरत्यामध्ये आज इंजिनियर असो का मोठा शिकलेला व्यक्ती असो, तो सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल 10 ते 15 हजार रुपये महिन्याने काम करतो. मजूर सुद्धा विटा भट्टीवर 15,000 रुपयाने काम करतो. शिकलेला उच्च शिक्षित सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो. तर अशा प्रकारे काँग्रेस नव्हतं. काँग्रेसने सरकारी धोरण आखले, सरकारी एजन्सी उभ्या केल्या, सरकारी संस्था उभ्या केल्या. त्या आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था असो, उद्योगधंदे असो, त्याच्यामध्ये लोकांना नोकऱ्या मिळाल्या. आणि म्हणून अशा प्रकारे हे एकूणच केंद्र सरकारचे धोरण आहे. शैक्षणिक धोरण 2020चं त्यांनी शिक्षण धोरण केलंय. तुम्ही जर 2020ला शिक्षण धोरण केलं, म्हणतात की आम्ही शिक्षणात सुधारणा करतो, तर मग तुमचं शिक्षण हे रोजगारभिमुख का नाही? तुमच्या शिक्षणामधून या ठिकाणी एम्प्लॉयमेंटची का निर्मिती होत नाही? आणि तुम्हाला का म्हणून गरज भासते की तुम्ही सर्वीकडे खाजगीकरण करताय? मोठ्या मोठ्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट असो, BSNL असो, सर्व ठिकाणी केंद्र सरकारने मोठं खाजगीकरण केलंय. बँकांचे खाजगीकरण आहे. आणि आता तर आपल्या माहितीसाठी सांगतो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, साधं घरकुलचे काम असेल, प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल लोक आहेत. घरकुलचे MD करायला सुद्धा एक इंजिनियर कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. NHM असेल, आरोग्य सेवेचे सर्व कामं आरोग्याचे कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल करतायत. शिक्षण विभागाची कामं कॉन्ट्रॅक्च्युअल करतायत. जर असं करार पद्धतीने कामं 15-20 वर्ष काम करत असतील तर जो शिकला विद्यार्थी त्याचं भविष्य खराब आहे. आणि म्हणून राहुल गांधीजींचं असं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं एकूणच म्हणणं असं आहे की आजची शैक्षणिक जी अवस्था आहे, आजच्या शिक्षणाचं जे काही पेपर फुटी असेल, MPSC मधला घोटाळा असेल, मागे तलाठीचा घोटाळा झाला, कालच या ठिकाणी शिक्षकची जी TET परीक्षा आहे, शिक्षकांना TET, मुळात शिक्षकांना TETची गरज नाहीये तरी सुद्धा घेत आहेत. तर त्याच्यामध्ये लाखो शिक्षक आज ऍपियर होणार होते. आज 28 जूनला कालच तो पेपर फुटला. मग कुठे गेलं तुमची ती पारदर्शकता? कुठे गेलं तुमचं सक्षम यंत्रणा? आणि मुळातच आपल्या सर्वांना माहिती आहे की आता